आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राइब करा तिलक. चरित अति पावन, मधुर सरस रस किति मन भावन. युग युग गीत तयांचे गावे, प्रभु गुण गात मना सुख वावे. गुरुदेव, हे भयानक स्थान तर खूपच दुर्गम आहे. आणि हे विचित्र पावलांचे ठसे कुणाचे आहेत? ही पदचिन्ह राक्षसी ताडकाची आहेत. ताडका? होय, जयकोशच्या या वनप्रदेशावर ताडकेचा अधिकार आहे. आणि या स्थानावरून कोणीही प्राणी जिवंत परत जाऊच शकत नाही. कधी काळी हे स्थान एक समृद्धशाली जनपद होता. कलथ आणि करुष नावाची दोन सुंदर नगर इथे वसली होती. अगस्ती मुनींच्या शापाने राक्षसीण झालेली ताडका आणि तिचा पुत्र मारीच यांच्या विनाशलीलाने ही नगरे उजाड झाली. त्या पापिणीमध्ये 1000 हत्तींचं बळ आहे. सावधान राम, हेच ताडकारण्य आहे. ती इथेच कुठेतरी लपली असेल. ती मोठी मायावीही आहे, कोणतंही रूप धारण करू शकते. म्हणूनच सावधान. राम, हीच आहे ताडका.
समय नष्ट करू नकोस. सूर्यास्त होत आहे. रात्रीच्या समयाला या मायावी निशाचरांची शक्ती वाढते, मग त्या दुर्जय होऊन जातात. हा आमचा आदेश आहे. तिचा वध कर. मुनिश्रेष्ठ, माझ्या पिताश्रींचा आदेश आहे की मी आपल्या प्रत्येक आज्ञेचं पालन करावं. आता मी आपल्या आज्ञेनं या दुष्टेची जीवन लीला समाप्त करून टाकतो. राम, तुझा विजय असो. तिन्ही लोकात तुझ्याशिवाय कोणीही ताडकेला मारू शकत नव्हते. आता आम्हाला विश्वास आला की तू जगत कल्याणाच्या निमित्तानेच या भूतलावर आला आहेस. याकरता तुझ्यावर प्रसन्न होऊन आज आम्ही तुला अशी दिव्य अस्त्र प्रदान करू जी तिन्ही लोकात आमच्याशिवाय कोणाहीकडे नाही. आपला अनुग्रह, आपल्या कृपेस पात्र मानून आपण या दासाचा गौरवच केला आहे मुनिराज. आम्ही जाणतो राम, वसिष्ठ मुनींनी पूर्ण शस्त्रविद्या देऊन तुला रणकौशल्यात पारंगत केले आहे. परंतु आम्ही ज्या शक्ती आज तुला प्रदान करू त्या देवांनाही दुर्लभ आहे. अनेक लौकिक, पारलौकिक आणि वैज्ञानिक शोधांद्वारे आध्यात्मिक शक्तीने आम्ही ज्या सिद्ध केला आहे अशी दिव्य अस्त्र सबंध जगात एक साथ आमच्याशिवाय कुठेही मिळू शकणार नाही. एका युगापासून आम्ही एका अशा योग्य व्यक्तीच्या शोधात होतो जी जनकल्याणाकरता आमच्या सिद्धीचा योग्य उपयोग करू शकेल. आम्हाला दिसून येत आहे की भविष्यात आततायी शक्तींपासून आर्यावर्तांचं रक्षण करण्याचा भार तुलाच उचलावा लागेल. आणि त्या समयी या दिव्य अस्त्रांची तुला आवश्यकता भासेल. राम, क्षत्रियांना शस्त्र धारण करणं आवश्यक आहे, परंतु शस्त्र धारण करण्याचेही काही नियम असतात. देश, समाज आणि निर्बल प्राणी यांच्या रक्षणासाठी शस्त्र हाती घेणं हे वीरपुरुषाचं कर्तव्य आहे, धर्म आहे. परंतु आपला अहंकार अथवा आपल्या बलाचं प्रदर्शन करण्याकरता कुणावर वार करणं, कुणावर हल्ला चढवणं वीरपुरुषांचा धर्म नाही. मी जी विद्या तुला प्रदान करीत आहे त्याची गुरुदक्षिणा हीच असेल की कुणा निर्दोषावर त्यांचा उपयोग तू करणार नाहीस. पण जेथे पाप, अत्याचार आणि अन्याय बक्षील तेथे पाप्याचा आणि दुराचार्याचा संहार करण्याकरता शस्त्रावश्य घेशील. राम, यासाठी प्रतिज्ञा कर आणि माझी शक्ती आत्मसात कर. राम, आता मी तुला या दिव्य अस्त्रांचे आवाहन, संचालन आणि विसर्जनाचे मंत्र सांगतो, ज्यांच्या प्रभावाने तू देवता, गंधर्व, नाग, असुर सर्वांवर विजय मिळवू शकशील. वत्सा, अस्त्रांमध्ये अनेक प्रकारची शक्ती असते. काही शक्ती वैज्ञानिक अनुसंधानाने प्राप्त होतात, काही आध्यात्मिक साधनेने दिव्य रूपात प्राप्त होतात. काही शस्त्र परमाणु शक्तीने भरलेली असतात, तर काही मनःशक्तीने चालतात. काही मंत्रशक्तीने प्रेरित आहेत आणि काही बाण असे आहेत जे आपल्या टोकावर दिव्य शक्ती धारण करून जातात, जसे शिवाचे शूलवत नामक अस्त्र.
ब्रह्मास्त्र. श्री नारायण अस्त्र. सर्व ऋषी जन नाथ जगती विद्यानिधि परी अनाथ होती. तारणहार दयांचा येई प्रभु रामाच्या रूपे. कंदमूळ फल भोजन देती रामचंद्र हित जपे. दुष्ट ताडकेचा नाश करून आपण आमच्या मनाला हा विश्वास दिलात की आता आमचे यज्ञ अनुष्ठान निर्विघ्न पूर्ण होऊ शकतील. आपल्या सेवेकरताच तर आम्ही अयोध्येहून मुनिवर्यांसोबत इथे आलो आहोत. आणि राजमहालातल्या सुखांना त्यागून एका तपस्व्याच्या आश्रमात कंदमुळ खात आहेत. परमपूज्य, आपण दिलेल्या कंदमुळात जे अमृत भरलं आहे ते राजमहालाच्या भाग्यात कुठं आहे? हीच तर तुझी विनम्रता आहे. तुझी जीत होईल राम. क्या होता है? सत्य शिवाचा तेजस तारा. दशरथ नंदना, सुबाहू आणि मारीच यांचा संहार करून तू आमच्या सिद्ध आश्रमाला निर्भय निष्कंटक केला आहेस. तपस्वी मुनिजनांतर्फे आम्ही तुम्हा दोघा भावांचं अभिनंदन करतो. गुरुजनांचं अभिनंदन नव्हे, आशीर्वाद मिळायला हवा. गुरुदेव, आपण दिलेलं ज्ञान आणि अस्त्रशस्त्रांच्या शक्तीनेच आम्ही त्या निशाचरांचा नाश करू शकलो. हेच तुझी महानता आहे राम. सारं काही करतोस, परंतु कर्त्याचा अहंकार तुझ्या हाती येत नाही. तुझा सदा विजय हो. महामहिंच्या चरणी सादर प्रणाम. कल्याणमस्तु. गुरुदेव, मिथिलेश्वर महाराज जनक यांचे एक विशेष सामंत काही शुभ संदेश घेऊन आपल्या सेवेला आलेत.
दर्शन घेऊ इच्छितात. त्या महानुभावांना अतिथी कक्षात घेऊन जा, त्यांचा सत्कार करा. त्यांना भेटायला आम्ही तिथंच येऊ. आम्हाला हे ऐकून प्रसन्नता वाटली की महाराज जनक आपली पुत्री राजकुमारी सीतेचं स्वयंवर करीत आहेत. मुनिवर, आपल्या आशीर्वादानं त्यांचं हे शुभ कार्य निर्विघ्न संपन्न व्हावं याकरता महाराजांनी आपल्याला विशेष आमंत्रण देऊन या दासाला पाठवलंय. आम्ही विदेहराज जनकाचं आमंत्रण मिळाल्यानं खूप प्रसन्न झालो. महाराजांना माझा आशीर्वाद. त्यांना सांगा की आम्ही अवश्य येऊ. भ्राता, गुरुदेव येत आहेत. गुरुदेव, प्रणाम गुरुदेव. यशस्वी भव. बसावं. बैस वत्सा. राम, आम्ही तुझ्याशी एक गोष्ट बोलायला आलो आहोत. गुरुदेव, आपण का कष्ट घेतलेत? मला बोलवायचं होतं. मी स्वतः आलो असतो आपल्या सेवेला. तुझ्या जवळ येण्यामध्ये कष्ट नव्हे, आनंदच आनंद आहे राम. तात महाराज जनक यांच्याकडून आमंत्रण आलंय. ते आपली पुत्री सीता हिचं स्वयंवर करीत आहेत, ज्यासाठी आम्हालाही आमंत्रित केलं आहे. आमची इच्छा आहे की तुम्ही दोन्ही भावंडांनी माझ्या बरोबर मिथिलेस चलावं. राम, याविषयी तुझा काय विचार आहे? गुरुवर्य, आपल्या आज्ञेसमोर कुठल्याही अन्य विचाराला स्थानच कुठे आहे? केवळ आज्ञावशच नाही वत्सा, आमचीही इच्छा आहे की तूही त्या ऐतिहासिक कार्यक्रमाचा अनुभव घ्यावास, जिथे आर्यवर्तातील प्रत्येक प्रांत आणि प्रत्येक प्रदेशातील राजकुमार सीतेला मिळवण्याकरता आपापलं बल, कौशल्य आणि पराक्रम दाखवण्यास येतील. मुनिवर, स्वयंवराचा अर्थ तर हाच आहे की राजकुमारी ज्याला पसंत करेल त्याच्याच गळ्यात वरमाला घालेल. मग तिथं बल आणि कौशल्य दाखवण्याची आवश्यकताच कुठे आहे? यासाठी की महाराज जनकांनी सीतेच्या विवाह करता एक कठीण पण ठेवलाय. पण होय रघुनंदन, कित्येक कारणांनी हे स्वयंवर मोठा अद्भुत होईल. पहिलं कारण हे की सीता स्वयं एक अद्भुत कन्या आहे, आणि दुसरं कारण हे आहे की महाराज जनक यांच्याजवळ भगवान शिवाचं एक अलौकिक धनुष्य आहे, जे शिवाने देवांना दिलं होतं, आणि देवाने जनकाचे पूर्वज महाराज देवराज यांच्यापाशी ठेव म्हणून ठेवलं होतं. सीतेला देवी कन्या मानून महाराज जनकांनी हा निश्चय केला आहे की सीतेचा विवाह कोणा साधारण मानवाशी होऊ शकत नाही, आणि त्यांनी पण लावला आहे की जो शूरवीर त्या महान शिवधनुष्याला झुकवून त्यावर प्रत्यंचा चढवून दाखवेल त्याच्याशीच सीतेचा विवाह होईल. तोच चमत्कार बघण्यासाठी तुम्ही माझ्याबरोबर मिथिलेला चलावं, हीच आमची इच्छा आहे. अहो भाग्य. उद्या प्रातःकाळीच प्रस्थान करू. जशी आज्ञा गुरुदेव. राम लक्ष्मण अन मुनिवर संगा, राम लक्ष्मण अन मुनिवर संगा, सवे बघती जग पावन गंगा, सवे बघती जग पावन गंगा, जग पावन गंगा. हे रघुकुल तिलकराम, वत्सा लक्ष्मण, ही परम पावनी सर्व पापनाशिनी गंगा आहे, तिला प्रणाम करा. वत्साराम, पवित्र गंगा नदीचे पुष्पांनी पूजन कर. वत्सा लक्ष्मण, तूही पुष्प घे, तूही पूजन कर. राम,
ही पवित्र गंगा नदी तुमच्या पूर्वजांची देणगी आहे. आमच्या पूर्वजांची देणगी? हो बस. राम, तुझ्या उज्ज्वल कुळाची कथा ऐकवतो. राम लक्ष्मण अन मुनिवर संगा, राम लक्ष्मण अन मुनिवर संगा, सवे बघती जग पावन गंगा, सवे बघती जग पावन गंगा, जग पावन गंगा. हे रघुकुल तिलक राम, वत्सा लक्ष्मण, ही परमपावनी सर्व पापनाशिनी गंगा आहे. तिला प्रणाम करा. वत्सा राम, पवित्र गंगा नदीचे पुष्पांनी पूजन कर. वत्सा लक्ष्मण, तूही पुष्प घे, तूही पूजन कर. राम, ही पवित्र गंगा नदी तुमच्या पूर्वजांची देणगी आहे. आमच्या पूर्वजांची देणगी? होय बैस. राम, तुझ्या उज्ज्वल कुळाची कथा ऐकवतो. वत्सा, प्रतापी इक्ष्वाकू वंशात एक धर्मात्मा राजा सगर होऊन गेले. त्यांच्या प्रशंसेमुळे देवांचा राजा इंद्राला ईर्ष्या उत्पन्न झाली. म्हणून जेव्हा महाराज सगराने अश्वमेध यज्ञ करण्याचा निश्चय केला, तेव्हा इंद्राने त्यांचा यज्ञ निष्फळ करण्याकरता यज्ञाचा घोडा चोरला आणि पाताळ लोकात जाऊन कपिल मुनींच्या आश्रमात लपवून ठेवला. जेव्हा राजा सगराला हे वृत्त कळलं, तेव्हा त्याने आपल्या 60,000 पुत्रांना घोड्याच्या शोधात 4 दिशांना पाठवले. घोड्याला शोधता शोधता त्याने जेव्हा यज्ञाचा घोडा कपिल मुनींच्या आश्रमात बघितला, तेव्हा कपिल मुनींना चोर समजून त्यांचा मोठाच निरादर केला. त्यावर क्रोधित होऊन कपिल मुनींनी त्यांना शाप दिला आणि एकाच क्षणात त्यांची शरीर जळून भस्मसात झाली. शापवश मारले गेल्यामुळे ते 60,000 जीवात्मे अंतरिक्षात भटकू लागले. तेव्हा नारदाने त्यांना एक उपाय सांगितला की जर गंगेला स्वर्गातून धरतीवर आणि धरतीवरून पाताळलोकी आणले गेले, तर पवित्र गंगा जलाच्या स्पर्शाने त्या भटकणाऱ्या आत्म्यांना मुक्ती प्राप्त होईल. परंतु सगर आणि त्याच्यानंतर कितीतरी पिढ्यांना गंगेला आणण्यात सफलता मिळाली नाही. मग दिलीप राजाचा पुत्र महाराज भगीरथाने असा निर्णय केला की तो गंगेला धरतीवर आणून आपल्या पितरांचा उद्धार करेल. त्याने गंगेला धरतीवर आणण्याकरता घोर तपश्चर्या केली. त्याच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन ब्रह्मा प्रकट झाले आणि त्यांनी गंगेला धरतीवर आणण्याचं वरदान भगीरथाला दिलं. परंतु आकाशातून धरतीवर पडताना जर तिच्या वेगाला मध्येच रोखले नसते, तर तिच्या प्रवाहाच्या वेगाने धरती फाटून जाण्याची भीती होती. यासाठी पुन्हा भगीरथाने घोर तपस्या करून भगवान शिवांना प्रसन्न केले आणि महादेवाने वचन दिले की ते गंगेच्या खाली पडणाऱ्या धारांना आपल्या डोक्यावरील जटांमध्ये धारण करून पृथ्वीला वाचवतील. मग ब्रह्मांच्या आदेशावरून श्री विष्णूंच्या चरणांपासून निघून
गंगा आकाशमार्गे धरतीवर खूप वेगाने आली. मग भगवान शिवानी तिला आपल्या जटांमध्ये सामावून घेतलं आणि गंगा नदी भारताच्या भूमीवर खळाळत वाहू लागली आणि वाहता वाहता समुद्रात सामावली. तेथून समुद्राच्या वाटे जेव्हा तिचा प्रवाह पाताळ लोकात पोचला तेव्हा असुरांनी तिचं खूप भव्य स्वागत केलं. जय माते अशा प्रकारे पाताळ लोकात तिच्या पवित्र जळाच्या स्पर्शाने भगीरथाच्या 60,000 पितरांचा उद्धार झाला. ही आहे गंगावतरणाची पवित्र कथा. राम, ही परम पवित्र गंगा यावस चंद्र दिवा करो, जोपर्यंत चंद्र सूर्य असतील या धरतीवरील प्राण्यांचे कल्याण करेल. संभव आहे येणाऱ्या युगात देवदेवतांबद्दलची लोकांची आस्था कमी होईल, परंतु गंगेचा गौरव कधीच कमी होणार नाही. कवी सदा हिचं गुणगान करतील. ही ज्या प्रदेशात वाहील तिथं सदैव हिरवळ असेल. गंगेचं पवित्र जल जीवनाच्या अंतापर्यंत मानवासाठी उपयोगीच राहील आणि अनंत काळापर्यंत लोक हिला गंगामाई म्हणून मातेपेक्षाही महान मानून तिची पूजा करतील. विश्वातील समस्त नद्यांमध्ये सर्वप्रथम हिचंच नाव असेल. गुरुदेव, हा आश्रम मोठा विचित्र वाटतो आहे. ना पुरता उजाड, ना पुरता वसलेला. पानन पान सुकून गेला आहे, परंतु हे तुळशीचं रोप अजूनही हिरवगार आहे. हे काय कोड आहे? तुझं खरं आहे राम. हे मोठं विचित्र स्थान आहे. इथे गौतम ऋषींच्या शापानं सर्व काही उजाड झालं, परंतु हे तुळशीचं झाड अजूनही याकरिता जिवंत आहे, कारण एका स्त्रीचा आत्मा येथे वास करीत आहे. एका स्त्रीचा आत्मा? होय, एक अभागिनी स्त्री, जिच्या सवे एका पुरुषाने कपट केले आणि दुसऱ्याने तिला शिक्षा दिली. ही काय अद्भुत कथा आहे गुरुदेव. हे कोण लोक होते ज्यांनी असं केलं? 2 महान पुरुष, एक देवांचा राजा इंद्र आणि दुसरे तिचे पती महान तपस्वी ऋषी गौतम. पण का? हे एका स्त्रीच्या दुर्भाग्याची करुण कथा आहे. महर्षी गौतमांची पत्नी अहिल्या परमसुंदरी होती, ज्या कारणे देवराज इंद्र तिच्यावर आसक्त झाला. एक दिवस जेव्हा महर्षी गौतम प्रातःकाळी स्नानाकरता नदीवर गेले, तेव्हा इंद्राने वेळ साधून संधीचा लाभ घेण्याचं ठरवलं. त्यानं गौतमाचं रूप धारण केलं. गौतमाचं रूप धारण केल्यानंतर अहिल्येशी समागम करण्यासाठी तो दबक्या पावलांनी लपत छपत अहिल्येच्या कुटीरापाशी गेला.
लपतछपतच त्यानं अहिल्याच्या कुटीरात प्रवेश केला. ज्या समयी इंद्र लपत-छपत अहिल्याच्या कुटीरातून बाहेर पडत होता, त्याच वेळी गौतम मुनी स्नान करून परत येत होते. त्यांनी आपल्याच रूपात दुसऱ्या पुरुषाला आपल्या कुटीरातून बाहेर पडताना बघितलं. तेव्हा ते समजून चुकले की हे इंद्राचं कपट जाल आहे. क्रोधाने भडकून त्याने इंद्र देवाला शाप दिला आणि त्याला विकल करून टाकलं. अहिल्या कुटीरातून बाहेर आली. तिला कळलं की तिच्याशी छळ कपट झालंय. ती रडत रडत पतीच्या चरणांवर पडली. परंतु क्रोधाविष्ट गौतम मुनींनी आवेशात येऊन आपल्या पत्नीलाही शाप दिला आणि ती त्याच क्षणी दगडाची शिळा बनली. त्या समयापासून ती शापित स्त्री त्या दगडाच्या रूपात कोणाच्या तरी येण्याची प्रतीक्षा करीत आहे. कुणाची प्रतीक्षा करत आहे गुरुदेव? जो पतितांना उत्थान देईल. राम, कोणावर दोष लावून त्याला दंड देणं तर सर्वांनाच येतं, परंतु तो पतित पावन जो पतितांना उत्थान देईल विरळाच असतो. अशा महामानवाच्या चरणांना स्पर्श करून सारी पाप नष्ट होऊन जातात. म्हणून या शेळेला आपल्या पवित्र चरणांनी स्पर्श करून एका अभागिनीचा उद्धार कर राम. अहिल्ये तुझे भाग्य कसे उजळले, तुझ्या घरी राम प्रभू आले. स्वयं भगवंत घराले, अहिल्ये तुझे भाग्य कसे उजळले, तुझ्या घरी राम प्रभू आले. स्वयं भगवंत घराले. शिळा बनून तू युगे युगे ती, शिळा बनून तू, शिळा बनून तू युगे युगे ती. उद्धाराया स्वयं प्रभु येती, तुझ्या कारणी वनिते आले. तारणहारच झाले, तुझ्या घरी राम प्रभू आले. पश्चाताप दग्ध आसू हे प्रभुला प्रिय झाले, तुझ्या घरी राम प्रभू आले. भाग्यवान ही गौतम नारी, पुन्हा पुन्हा हरी चरण सतीस मिळाले स्वीकारून ते, स्वरलोकी आनंदे जाई. स्वरलोकी आनंदे जाई, स्वरलोकी आनंदे जाई. राम हरी जय राम हरी, 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 राम हरी जय राम हरी.
अखंड सौभाग्यवती भव महाराणी सुनयना, यशस्वी भव मिथिलेश नंदना, सकल मनोरथ सफल होत. गुरुदेव, आपली कृपा अशीच असावी, यातच आमचे कल्याण आहे. राजकुमारी सीता नाही आली अजून? येतच असेल. गुरु शतानंदांच्या चरणी प्रणाम. तुझी मनोकामना पूर्ण हो मुली. क्षमा करा पिताश्री, माझ्यामुळे आपल्याला प्रतीक्षा करावी लागली. मुली, आज शिवधनुष्य स्वयंवर सभेत पाठवलं जाईल, तेव्हा त्याची पूजा करून भगवंतापाशी आशीर्वाद माग. सीते, लहानपणापासून तू या शिवधनुष्याची पूजा केलीयस बाळ. आज तुझ्या पूजेच्या पूर्णाहुतीची वेळ आलीये. तुझ्या पित्याने तुझ्या विवाहाकरता एका अशा पराक्रमाची अट ठेवलीये की ती पूर्ण करणं सर्वसाधारण पुरुषासाठी असंभव नसलं तरी खूप कठीण नक्कीच आहे. शंका मनातून काढून टाका देवी. ज्यांनी महाराज जनकांच्या मनात या अद्भुत प्रयोगाची प्रेरणा उत्पन्न केली होती, उपाय तेच आपला आपण काढतील. परिणाम त्यांच्यावरच सोडा. आशंका, अविश्वास यांना मनातून काढून भगवान आशुतोषावर भरोसा ठेवा. तो सर्वांची मनोकामना पूर्ण करतो. त्यांच्या या पूजनीय वृत्तीने कधीही कुणाचे अमंगल झाले नाही. बरं, चला महाराज, पूजेला चला. मुली सीते, मन लावून पूजा कर. मुली उर्मिले, तूही आपल्या मोठ्या बहिणीसाठी भगवंताजवळ प्रार्थना कर. नमः शिवाय च शिवकराय च नमः शंभवाय च मयोभवाय च नमः शंकराय च महेश्वराय च पार्वती पतये हर हर महादेव हर. ओम कल्याणम अस्तु. श्री जनक महाराजांचा विजय असो. इथं त्रास देण्याबद्दल क्षमा असावी महाराज. आपला आदेश होता महर्षी विश्वामित्रांच्या येण्याची खबर ताबडतोब द्यावी. ब्रह्मर्षी विश्वामित्र आले? होय महाराज, महर्षी विश्वामित्र आले आहेत. नगराच्या बाहेर आम्रवाटिकेमध्ये त्यांच्या विश्रामाची व्यवस्था केली गेली आहे. राजन, त्यांच्या स्वागताकरिता आपण स्वतः जायला हवे. ओम द्यौः शान्तिरन्तरिक्षगुं शान्तिः पृथिवी शान्तिरापः शान्तिरोषधयः शान्तिः वनस्पतयः शान्तिर्विश्वे देवाः शान्तिर्ब्रह्म शांति सर्वज्ञं शांति शांतिरेव. यावं विदेहराज. राजन, विराजमान व्हावं. ब्रह्मर्षी, मिथिलेत आपले स्वागत आहे. आपल्या चरणस्पर्शाने जनकपुरी पावन झाली. आमच्या निमंत्रणास मान देऊन आपण मिथिलेस येण्याचे कष्ट घेतलेत. या अनुग्रहाने
आम्ही कृतार्थ झालो आहोत. विदेहराज, आपण तर स्वतः विश्वमहर्षी आणि ज्ञानियात महाज्ञानी आहात. आपल्या प्रेमपूर्वक आग्रहाला आम्ही कसे टाळू शकलो असतो? प्रभू, माझी प्रार्थना आहे, आपण राजमहालात येऊन निवास करावा, ज्यामुळे या सेवकाला स्वयं आपली सेवा करायचा अवसर मिळेल. कल्याणमस्तु. मूर्ती मधुर मनोहर पाही, मूर्ती मधुर मनोहर पाही, स्वयं विदेह विदेह सुदेही, स्वयं विदेह विदेह सुदेही. कल्याणमस्तु. मूर्ती मधुर मनोहर पाही, मूर्ती मधुर मनोहर पाही, स्वयं विदेह विदेह सुदेही, स्वयं विदेह विदेह सुदेही. मुनिवर्य, हे दोन अतिसुंदर कुमार कुणा ऋषिकुलाची शोभा आहेत अथवा कुणा क्षत्रिय राजकुलाचे सुपुत्र आहेत. यांना पाहून मला कळत नाही, पण मनात अनुरागाचे तरंग का उठतायत? माझ्या आत्म्याला असं वाटतं की जसे स्वयं परब्रह्म मनुष्याच्या रूपात धरतीवर आले आहेत. विदेहराज, तुमचं मन कधी असत्य बोलणार नाही. त्यांची मोहिनीच अशी आहे की जगातल्या सर्व प्राण्यांचं मन मोहून टाकतात. राजन, सर्वांना प्रिय असणारे हे दोन्ही भाऊ रघुकुलमणी महाराज दशरथांचे पुत्र आहेत, राम आणि लक्ष्मण. महाराज दशरथांनी यांना असुरांपासून आमच्या यज्ञांचं रक्षण करण्याकरता आमच्या बरोबर धाडलं होतं. तिथे यांनी सुबाहू, मारीच, ताडकाचा संहार करून सर्व आश्रमाला आपदांपासून मुक्त केलं. जेव्हा आपलं निमंत्रण आलं तेव्हा हे दोघे तिथेच होते, म्हणून आम्ही त्यांना आमच्या बरोबर घेऊन आलो आहोत. मला यांचं दर्शन घडवून आपण माझ्यावर अशी कृपा केली आहे मुनिवर्य की जसं कोणी चंद्राशी चकोराची भेट घडवावी किंवा ब्रह्मानं जीवाशी भेटावं. ब्रह्मर्षी गौतम कुमार शतानंदजी, आम्ही जाणतो आपण काय विचारू इच्छित आहात. जनकपुरी येत असताना आम्ही श्रीरामाला श्री गौतम मुनींच्या आश्रमात नेलं होतं. तेथे श्रीरामाने चरण स्पर्श करताच आपली माता देवी अहिल्या शापमुक्त होऊन आपल्या पतीस त्याच प्रकारे जाऊन भेटली जशी परशुरामाची माता रेणुका आपल्या पतीस भेटली होती. ब्रह्मर्षी, मी आपला कृतज्ञ आहे. हे रामा, आपण माझ्या मातेचा उद्धार केलात, आमच्या कुळाला लागलेला कलंक धुवून काढलात. आपल्याला शत शत प्रणाम. महात्मन, ही तर गुरुदेवांची महानता आहे, मी तर निमित्त मात्र आहे. आता या दासावर कृपा करून राजमहालात यावे. जशी आपली इच्छा राजन. राम, लक्ष्मण, चला. भव्य, विशाल, अति सुंदर, छान केलात राजन आपण सत्कार. राजमहालाच्या अतिथी कक्षात राजवैभवास अनुकूल सारे प्रबंध आहेत महाराज. हे सारे प्रबंध कशासाठी? आम्ही तर आहोत तपस्वी. मुनिवर, आपले पवित्र चरण जिथे कुठे पडतील ते स्थान तपोभूमी बनून जाते. परंतु आपल्या समवेत अयोध्येच्या राजवंशाचे आतिथ्य करण्याचे सौभाग्य जे मिथिलेस प्राप्त झाले आहे, याहून अधिक आमच्यासाठी कोणता गौरव असू शकतो?
महाराज जनक, आपण आमची चिंता करू नका. आपण आपल्या दुसऱ्या अतिथींकडे लक्ष द्या. जशी आज्ञा. हे कोमल चरण, कोण जाणे आता कोणत्या महालाच्या प्रांगणात नुपूर रुंजूनच जाणार आहेत. या गोऱ्या गोऱ्या हातांना न जाणे कोण आमच्यापासून दूर घेऊन जाईल. असं म्हणतात की विवाह तर पूर्वजन्मीच्या संयोगाने होतो. ज्याच्याशी जन्माचं नातं असेल तोच घेऊन जाईल. पण एक गोष्ट मी जाणते उर्मिले. काय मांडवी जीजी? हीच की शिवधनुष्यावर जो प्रत्यंचा चढवू शकेल तो तर कोणी परमवीर परमप्रतापीच असेल. पण आतापर्यंत जितके राजकुमार आले मी सगळ्यांना एक एक करून बघून आले. कुणी बलवान आहे तर सुंदर नाही, सुंदर आहे तर बुद्धिवान नाही. कोणी विवाह उत्सुक असा नजरेसच नाही पडला जो आमच्या राजकुमारीला योग्य आहे. अवश्य आहे. आणि आताच मी त्यांना पाहून आले. कुणाला पाहून आलीस? सुंदरता आणि वीरतेची एक जागृत मूर्ती. पण तो आहे कोण? अयोध्येचे राजकुमार श्रीराम. असं वाटतंय त्रिलोकाची सारी सुंदरता आणि विष्णूची सारी वीरता एकाच पुरुषात सामावलीये. परंतु तू कोणती विशेष गोष्ट बघितलीस त्यांच्यामध्ये? कसं वर्णन करू, काय वर्णन करू? आपला छोटा भाऊ लक्ष्मणाबरोबर ते जिथून कुठून जातात, लोक आणि जनता थक्कच्या थक्क उभेच्या उभे बघत राहतात. असं वाटतं की देवलोकातून कोणी देवता मिथिला नगरीत आली आहेत. खरंच सांगते राजकुमारी, आपण त्यांना एक वेळ बघाल तर महाराजांची प्रतिज्ञा विसरून जाल. मुनिवर निजती मंचकी बहुश्रमुनी लागती चरण चेपू बंधू ते दोन्ही. लागती चरण चेपू बंधू ते दोन्ही. गुरुचे चरण पूजनीय भारी. करत विविध जप योग विरागी. करत विविध जप योग विरागी. दोन्ही बंधू प्रेममय झाले. गुरुपद कमल सरोजत धाले. गुरुपद कमल सरोजत धाले. किती किती म्हणती मुनी दोघांना. किती किती म्हणती मुनी दोघांना. रघुवर ऐक जरा झोपाना. रघुवर ऐक जरा झोपाना. चेपती चरण चेपती चरण बंधु बहु प्रेमे. सफल सप्रेम नित्य व्रत नेमे. चेपती चरण बंधु बहु प्रेमे. बहु बहु प्रभु म्हणे झोप रे भ्राता. लक्ष्मण करी वंदन त्या जाता. लक्ष्मण करी वंदन त्या जाता. लक्ष्मण करी वंदन त्या जाता. बाळ सीते, विधीपूर्वक गौरी पूजन कर. हं. अक्षता, धूप, दीप
नैवेद्य मातेला समर्पित करून घरण्याच्या चरणाशी ध्यान लाव आणि मातेला प्रार्थना कर, तुझ्या योग्य वर मिळो. आपण हिच्या बरोबर पूजन करा ना. नाही मुली, या पूजेसाठी महाराणी नाही जात. स्वयंवर किंवा विवाह याआधी गौरी पूजनाचा जो विधी आहे त्यास केवळ कुमारी कन्याच जातात. आणि तेही अशा मंदिरात जिथे भगवतीचं रूप कुमारिकेचं रूप असतं. कुमारिकेचं पूजन करून मनोवांछित वराचे वरदान गौरी मातेकडून मिळतं. उर्मिला, मांडवी, सीतेला सांभाळून घेऊन जा. हा हो, चला जीजी. सर्व मंगल मांगल्ये सर्वे शिवे साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. प्रणाम गुरुदेव. कल्याणमस्तु. गुरुदेव, आपल्या अग्निहोत्राची सर्व तयारी केलेली आहे. आज्ञा असेल तर पूजेसाठी फुलं आणू? होय वत्सा, इथेच राजमहालात गौरी मंदिरापाशी पुष्पवाटिकाही आहे, तिथूनच फुलं घेऊन ये. जशी आज्ञा गुरुदेव. असे भवनी ते प्रकट जाहले राम प्रभु लक्ष्मण भ्राता. भाऊ, आम्हाला गुरुदेवांसाठी पूजेला थोडीशी पुष्प हवी आहेत. आपली अनुमती असेल तर आपल्या या पुष्पवाटिकेतून घेऊ? हो हो, घ्या ना. ही सर्व पूजेसाठीच पुष्प आहेत. धन्यवाद. काय झालं? अगं झालं तरी काय? पण काय झालं ग? वसंतलतेसारखी हसतीयस का? काही बोल ना. आज उपवनी राजकुमार गाले. आज उपवनी
जायचं तिकडे? चल ना सीते, एकदा त्यांना बघून तर घे. हो हो, चल बघ. कोण येतो ज्याने आपल्या रूपानं साऱ्या जनकपुरीला लुब्ध केलंय? चल ना सीते. नाही. सुमित वंदन आनंद नंदना उपजे प्रीत पुनीत चकित विभोर प्रिय मिथिलाती अति विचलती सप्रीत पाहता रूप ते मन लोभावे हरखे मन निज निधि जणू लाभे हरखे मन निज निधि जणू लाभे एक दूजाला निरखत मन न भरे ते एक दूजाला निरखत मन न भरे ते राम सीतामय सीताराममय राम सीतामय सीताराममय एकच रूप जणू ते एक दूजाला निरखत मन न भरे ते एक दूजाला निरखत मन न भरे ते अधिक स्नेह देह तिज बोले शरद शशी सानंदे डोले शरद शशी सानंदे डोले विचलित मन रामाचे झाले दिधळे हृदय रूपमणी उरले दिधळे हृदय रूपमणी उरले प्रेममयी सा
मर्यादा सिंधुराम विचलित का होत आज, धीरमती सीता ही अधीर 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 सी। मंगल भाव मनात जपोनी, दशरथ राज आनंदे मनो